श्लोक आहे तो त्रिष्टुप समोरचा श्लोक त्रिष्टुप छंदातला आहे. आणि हा जो श्लोक आहे त्या 4 ओळी जे आलेल्या आहेत हा मोठा आहे. प्रत्येक ओळीत 11 अक्षरे येतात. तर हे छंद असेच मोजले जातात. तर ज्याच्यामध्ये 11 अक्षरे एका ओळीत असतील असं तुम्ही जर मोजलं तर मग तुमच्या लक्षात येईल की हा त्रिष्टुप छंद आहे. मग त्याची चाल बदलते, त्याची लय बदलते. अनुष्टुप छंदामध्ये तुम्ही एका एका चरणामध्ये 8-8 अक्षर असतात. मग जिथे 8 अक्षर आहे तिथे थोडंसं थांबतो आपण म्हणताना, त्याला यती म्हणतात. तर एका चरणामध्ये 8 अक्षर. तर आपल्या एका चरणामध्ये आता 11 अक्षर आहेत. त्यामुळे 11-11-11-11 पूर्ण श्लोकामध्ये हे 4 चरण मिळून एक श्लोक तयार झालाय. आणि हा त्रिष्टुप छंदातला श्लोक आहे आणि याच्यात एकूण 44 अक्षर येतात. तर आता ह्याचं कसं म्हणायचं मी तुम्हाला म्हणून दाखवते. आता ह्याच्यात आपण ऱ्हस्व दीर्घ म्हणायचंय बघा. ऱ्हस्व असेल आता का, आता का आहे, का पासून सुरुवात आहे, तर तुम्ही तो क नाही म्हणू शकत. कार्पण्य दोषो हे मोनोटोनच झालं. संस्कृत भाषा मोनोटोनस नाहीये. तुम्ही एका सुरीत ते म्हणू शकत नाही. तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ सगळं अवग्रह, त्याचा अनुस्वार, सगळ्यांचा विचार, अवग्रह त्याचा विग्रह, सगळ्यांचा विचार करायला लागतो. तर आता का पहिल्या आल्यावरती तो आच आला पाहिजे बघा. कार्पट का, मी नुसता का नाही म्हटलंय, का 2 मात्रा 2 चुटकी इतका वेळ लागला पाहिजे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान्तं प्रपन्नम. आता ह्याच्यामध्ये अनुस्वाराचे उच्चारही विशिष्ट पद्धतीने केले जातात. जसजसं आपण शिकत जाऊ मी तुम्हाला एक एक श्लोक दाखवत जाईन कसा म्हणायचा असतो. आणि ही चाल ह्याची याला आहे. अजून वेगवेगळ्या चालीमध्ये आपण म्हणू शकतो. पण जी आपल्याला सोपी वाटते, जी सहजपणे म्हणू शकतो त्या चालीमध्ये म्हणायचं. आणि चालीला महत्व नाहीये, लईला महत्व आहे, हे लक्षात ठेवा. तर मी आधी मंगलाचरण करते. मग काल जरा मंगलाचरण नाही तर मंगलाचरण का करायचं बघा. आपण कुठलाही उपक्रम करतो आत्ताच सोडा, हे भगवद्गीतेचं नाही, इतरही आपण जेव्हा कुठल्या कार्याला सुरुवात करतो तर तुम्ही आधी मंगल आचरण, मग मंगल जर काही शब्द म्हटलेत तर त्यानंतर ती जी शक्ती आहे भगवंतांची शक्ती, तर तो पूर्ण निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपल्याला मदत करते. आजचा अध्याय खूप मोठा आहे त्यामुळे मी आधी हे म्हणते आणि मग तुम्हाला ही सगळी माहिती सांगते. आणि प्रत्येक वेळी आपण गोष्टी रूपातही पाहणार आहोत. पद्मपुराणात ना प्रत्येक अध्यायाचं महत्व आहे. ज्याला इच्छा आहे आणि ज्याच्याकडे असेल त्यांनी वाचावं. आता मी तुम्हाला मंगलाचरणला सुरुवात करते. माताजी सुरुवातीचे लावा, नंतर जसजसे श्लोक येतील मी सांगेन. तर आधी कुठलीही सुरुवात करताना ना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून सुरुवात करायची आहे. तर ओम ओम नमो हे शब्द घुमले पाहिजेत. नमो, आता न ऱ्हस्व आहे त्यामुळे एक मात्रा एक चुटकी लागतो तेवढा वेळ, आणि मोला बरोबर दुप्पट वेळ लागला पाहिजे. ओम नमो भगवते, आता भगव हे तिन्ही ऱ्हस्व आहेत आणि ते दीर्घ आहे. त्यामुळे भगव ह्या तिघांना सारखा वेळ आणि तेला वच्या दुप्पट. भगवते वासुदेवाय वासुदेवाय. हे सुरुवातीला कठीण वाटेल ज्यांना सवय नाही त्यांना, पण एकदा तुम्ही तसं म्हणायला लागलात की आपोआप ते म्हटलं जातं. कुठला ऱ्हस्व दीर्घ आपोआप कळतं. त्यामुळे त्याला आत्ता काही विचार करू नका. फक्त लक्षात ठेवा ऱ्हस्व दीर्घांना महत्व आहे, शुद्धपणाला, लयीला, मंत्राच्या उच्चारणाला. तर म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय. आता य ला थांबायचंय. य असं नाही करायचं. य केलात तो दीर्घ झाला. या नाही येतो, य आहे. मग तो य ला एकच मात्रा, य थांबायचंय. अशा रीतीने उच्चारण आहे. तर मी आता मंगलाचरण करते. तुम्हाला ग्रुपवर पाठवण्यात येईल मंगलाचरण. तुम्ही आज ऐका. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे पहिल्यांदा 3दा म्हणायचंय, लक्षात घ्या. मी आधी पूर्ण मंगलाचरण म्हणते, त्यांना म्हणायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ग्रुपवर पाठवण्यात येईल. मग तुम्ही उद्या माझ्या बरोबर ते म्यूट राहून म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं हरे ददाति कृष्णा माताजी, स्वपदा. आवाज येत नाहीये. आवाज नाही येते का? येतोय ना हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. आवाज येतोय.
हा नाही ठीक आहे, कुणाला ऐकून आलं तर नक्की सांगा, काही हरकत नाहीये. हा नाही, येतं येतं येतं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना, सर्वांचं मी स्वागत करते आपल्या पहिल्या लेवलमध्ये. एकूण 7 लेवल आहेत. 7 लेवलमध्ये तुम्ही भगवद्गीतेचा विविध भक्ती रसामृत सिंधू अनेक ग्रंथांचा अभ्यास ऑनलाईन आहे, फ्री आहे, तुम्हाला घर बसल्या करता येतो. PDF सगळी पुस्तकं तुम्हाला फ्री मिळणार आहेत. पण घरी बसून तुम्ही 1 तास दिला तर तुम्ही पुढच्या लेवलला जाऊ शकता. आपण आता पहिल्या लेवलला आहोत, कारण आपल्याला एक आपण एक गोषवारा पाहतोय की काय आहे प्रत्येक अध्यायात. मग आपण त्याचा अभ्यास अधिकाधिक सखोल करणार आहोत. तर आधी सुरुवातीला मी श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करते आणि त्यांची त्यांची कृपा आपल्या सर्वांना मिळावी म्हणून प्रार्थना करते. श्रील प्रभुपाद ज्यांनी भगवद्गीता लिहिली, यथारूप लिहिली, की आपल्याला सोपेपणाने अर्थ कळावा. गीता कठीण आहे, मी तर सांगते, माझा अनुभव सांगते. मी सुरुवातीला काही वेळा गीता वाचली तर बरेच वेळा डोक्यावरून गेलं, कंटाळा आला, शब्दांचे अर्थ कळले नाहीत आणि मग पुढे वाचावं असं वाटलं नाही, मी ठेवून दिली. मग पुढे पुढे जेव्हा कळायला लागली, गीता समजायला लागली, उमगायला लागली, ती हृदयाला भिडायला लागली, तेव्हा मग ती गीता हळूहळू एवढं त्याच्यामध्ये आवडायला लागली आणि मग हळूहळू ती आपल्या आचरणात पण कधी उतरते तेही कळत नाही. असे ही भगवद्गीतेचं महात्म्य आहे. मग मी आधी म्हणून अशी गीता आपल्यापर्यंत पोहोचवली, आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत ती यथारूप गीता भक्ती वेदांत भाष्य. तर त्यांना आपण सर्वजण प्रणाम करूया. त्यानंतर आपले नामानिष्ठ दास प्रभूजी आहेत, जे इस्कॉन मंगळुरू कुलाई तर्फे हा कोर्स चाललेला आहे. तर ते जे आहे ते खूप मेहनत घेऊन त्यांनी हे सगळे केलेले आहेत. तुम्हाला जर मृदुंग शिकायचा असेल, वेगवेगळे कांदा लसूण न घालता सात्विक पदार्थ शिकायचे असेल, तर सगळ्यांचे क्लासेस आहेत. भागवताचे आहेत, चैतन्य चरितामृताचे आहेत, सगळ्यांचे ऑनलाईन लिंक्स आहेत. तुम्ही ते सगळे अटेंड करू शकता. तुम्हाला जेवढं तुम्ही शिकाल तेवढं कमीच आहे आणि सगळं घर बसल्या सगळं फ्री आहे. तुम्हाला काही ज्यांना जमत म्हणजे तुम्ही फ्री शिकू शकता, ज्यांना वाटलं ते त्यांना काही द्यायची असेल तर देणगी स्वतःच्या मर्जीने देऊ शकता. पण हे सर्व जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला इथे उपलब्ध होतात. म्हणून आपण त्या नामानिष्ठदास प्रभूजींनाही नमन करूया, प्रणाम करूया. त्यांच्यामुळे आपल्याला घर बसल्या, तुम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठेही असाल तरी एक झूम लिंक द्वारे आपण सर्व एकमेकांना भेटतो आहोत आपण आणि हा सगळा अभ्यास करतो आहोत. ते त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. ते मंगळुरू कुलाईचे अध्यक्ष आहेत, तर त्यांना प्रणाम करूया. त्यानंतर आपल्या अन्वया माताजी आहेत, पूजा राखे माताजी आहेत, नंतर कार्तिकी माताजी आहेत, मनीषा माताजी आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केले, सगळ्या भाषेतनं होते, मराठीतून नव्हता. आपण आपल्या भाषेत अभ्यास करतो तेव्हा त्या गोष्टी लगेच समजतात, सोप्या वाटतात आणि म्हणून त्यांनी केलं, म्हणून हे सगळं शक्य झालंय. मराठीतून PPT बनवल्यात, त्यांना मी प्रणाम करते. आपल्या सर्व वैष्णव भक्तांचं मी स्वागत करते आणि आपल्या रेश्मा माताजी, योजना माताजी आणि संजना माताजी या खूप इथे येऊन आपला 1 तास देऊन तुमच्यासाठी एवढं सगळं पठण करतायत, तुम्हाला शेअर करतायत. तर त्यांनाही मी त्यांचेही धन्यवाद देते, त्यांनाही मी प्रणाम करते आणि आपण आजच्या आपल्या सुरुवात करूया अध्यायाला.
बघा खूप सांगण्यासारखं आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे मी भराभर होईल तेवढं सांगणार आहे. तुम्हाला जर नाही काही कळलं, पण आज आपल्याला प्रश्नोत्तर जास्त होणार नाहीये. उद्या मी तुम्हाला भरपूर वेळ देईन, मग आपण एक बराच वेळ तुम्ही तुमचे प्रश्न असतील ते मला विचारा. तर आता आपण एकच मिनिट, आपण आता सुरू करणार आहोत. काल आपण पाहिला होता पहिला अध्याय. तर पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं ही पार्श्वभूमी आहे पूर्ण भगवद्गीतेची. त्यामध्ये जी अर्जुनाची मनोभूमिका होती, हातपाय गळून गेले. आता बरोबरच आहे ना, जर आपले आजोबा समोर आहेत, गुरुवर्य समोर आहेत, त्यांना कसं मारायचं? आपल्या लोकांना कसं मारायचं? शत्रूंना आपण सहजपणे मारू शकतो. मग अशा वेळी अर्जुनाची जी मनस्थिती गोंधळलेली, गडबडलेली, मनामध्ये अनेक विचार, तर ही मनस्थिती भगवंतांनी पाहिली आणि ह्या दुसऱ्या अध्यायापासून आपली सुरुवात होते. तर हे जे थोडक्यात सांगितलेलं आहे की एखाद्याला गोश्वारा हवा असेल तर पहिलं धृतराष्ट्र विचारतो माझा मुलगा काय करतोय आणि त्यांचं युद्ध काय करतायत ते दोघं. मग त्यावरती त्यांचा सचिव जो आहे वेदव्यासांचा शिष्य संजय, त्याला दिव्य दृष्टी प्रदान केलेली आहे. आधी धृतराष्ट्रांना विचारलं वेदव्यासाने की तुम्हाला पाहायचंय का, तुम्हाला दिव्य दृष्टी देऊ. तर धृतराष्ट्राची तेवढी हिंमत नव्हती, त्याला माहिती होतं की ते अधर्माच्या बाजूने आहे. पण तरीही पुत्र प्रेमामुळे त्याला हे सगळं ते पूर्ण घडलं महाभारत. आता ही सगळी भगवंतांची लीलाच आहे. पण मग ते सगळं तो म्हणाल नाही मी बघायचं नाहीये मला, पण मी ऐकेन. मग संजयाने त्याला सगळं वर्णन, त्यांना दिव्य दृष्टी दिली. अन्यथा हे सगळं जे ज्ञान आहे, कारण हे सगळं विश्वरूप दर्शन संजयाने पण पाहिलेलं आहे. तो सचिव आहे आणि तो कक्षात बसून त्यांना सर्व सांगतोय. तर दुर्योधनाच्या मनात भीती आहे. कारण कदाचित म्हणून की कारण द्रोणाचार्य जे आहेत त्यांना प्रेम आहे अर्जुनाबद्दल, आपल्या सगळ्यांना माहितीये गुरु शिष्याचं नातं आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चिथावणी त्यांना निर्माण करायला तो म्हणतो बघा कसं तुमच्या विरुद्ध सेना उभी आहे, तुमचे शिष्य तुमच्या विरुद्ध लढायला उभे आहेत. द्रुपद पुत्र सेनापती आहे दृष्टद्युम्न. द्रुपदांचं आणि द्रोणाचार्याचं वैर होतं आणि द्रुपदांनी यज्ञ करून पुत्र मागितला कशासाठी? द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी. आपल्याला ऐकायला सगळं विचित्र वाटतं, पण हा जो द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नाला शिक्षण पण त्यांनीच दिलंय द्रोणाचार्याने. त्यांना माहिती होतं की ह्याच्या हातून वध होणार आहे आणि तो सेनापती आहे त्यांच्या पांडवाच्या सैन्याचा. आता दुर्योधनाला तर हवंच आहे की जेवढं आपण चिथावणी देऊ, जेवढं द्रोणाचार्यांना राग येईल तेवढं हे युद्ध ते वीरश्रीने लढतील. त्याला भीती वाटते कदाचित ते ह्यांच्या बाजूने त्यांनी विचार केला तर. तर म्हणून दुर्योधनाची भीती आहे. मग शंख फुंकला जातो वीरश्री ना, इथे काय मेंगरटासारखं कोणी युद्ध लढू शकत नाही. त्याच्या मनामध्ये चेव हवा, मनामध्ये त्वेष हवा, मनामध्ये भावना हवी, वीरश्री हवी. वीरश्री सळसळली पाहिजे तरच युद्ध करता येतं. आणि शंख हा दिव्य ध्वनी आहे, तो फुंकला जातो. मग त्यानंतर अर्जुन पाहतो, तो म्हणतो मला बघू दे एकदा कोणाशी लढायचंय. तर कृष्ण बघा किती ते बरोबर नेऊन त्यांच्या आजोबा आणि गुरूंसमोर उभं करतात. जर त्यांनी दुर्योधनासमोर उभा केला असता तर युद्ध लढलं गेलं असतं. कारण दुर्योधनाच्या विरुद्ध तर अन्यायच झालेला होता आणि ते तर होणारच होतं. पण जेव्हा स्वतःच्या समोर तो आपले आजोबा बघतो, त्यांनी अंगाखांद्यावर खेळवलंय, तो द्रोणाचार्यांना बघतो, त्यांनी शिक्षण दिलंय, ह्यांना कसं मारू हा विचार मनात येतो. आणि म्हणून मग तो म्हणतो की मी नाही बाबा आता युद्ध करत, मी आपल्या माणसांना नाही मारू शकत कृष्णा. आणि मग इथे अध्याय संपतो आणि आपण आता दुसरा अध्याय बघणार आहोत. माताजी पुढची स्लाइड. आता तो का म्हणतो असं? तर त्याला मनामध्ये करुणा निर्माण झाली. आता एवढ्यांना मारायचंय, त्याचं मन दयेने भरून गेलं. पण कृष्ण त्यांना सांगतात, हे पुढे आपण बघणार आहोत. तो म्हणतात तू मारणार, तू मार म्हणतोयस मारणार आहेस, पण तू कोण मारणार आहेस? आत्म्याला तर कोणीच मारू शकत नाही. तू देहाचा विचार करतोयस. तुला वाटतं हे नातेवाईक आहेत तुझे, तुझे आजोबा आहेत, तुझे गुरु आहेत, पण ही देहाची नाती आहेत, आत्म्याची नाही आहेत. तर तू हा विचार सोडून दे. तू देह नाही आहेस, तू आत्मा आहेस अर्जुना. हे पहिलं आत्मज्ञानाची सुरुवात आहे की मी आत्मा आहे. आपल्याला असं वाटतं की किती छोटी गोष्ट आहे, मी आत्मा आहे. अरे पण अनेक जन्मानंतर हे ज्ञान प्राप्त होतं की मी देह नाहीये, मी आत्मा आहे. आरशात आपण जे आपल्याला पाहतो तेच आपण आहोत. हे युद्ध का झालं, पण युद्ध का केलं? आता माताजी युद्ध का केलं म्हणजे ही भगवंतांची योजना आहे. मी गोष्ट काल सांगितली होती, तुम्ही नव्हता वाटतं. कारण धरणी मातेला ह्या अनियंत्रित राजांचा जो कारभार होता, तो त्या धरणी मातेला असं वाटलं की अरे किती यांना तिला पूर्ण त्यांच्या त्या अनियंत्रित कारभारामुळे तिचा जो भार वाढला होता. ती ब्रह्मदेवांकडे गेली, त्यांना विनंती केली की मी त्रासून गेलीये. मग तिला घेऊन ते विष्णू भगवंतांकडे गेले. मग विष्णू भगवंतांनी तिला पूर्णपणे सांत्वना केली आणि आश्वासन दिलं की तू काळजी करू नको, मी धरणीचा भार हलका करेन. आणि त्यासाठी युद्ध झालेलं आहे. आणि दुसरी त्याच्या मागची एक गोष्ट आहे की कुरुक्षेत्रावर युद्ध झालेलं आहे. त्यामुळे कुरुक्षेत्रावर ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सर्वांना उत्तमच गती प्राप्त झालेली असेल आहे. कारण सर्वजण कसेही असलेत तरी शेवटी भगवंतांची योजना आहे. आणि इथे त्यांनी कुठेही हिंसेला प्राधान्य दिलेलं नाहीये. ते आता मी सांगणारच आहे माताजी, जेव्हा विषय येईल तेव्हा. बघा इथे अर्जुनाचा धर्म आहे, धर्माचं पालन कर.
संन्यास घे नाही म्हणाले त्याला, तू पळून जा म्हणालेले नाहीयेत, तू अहिंसेचं आचरण कर म्हणाले नाही का? कारण तो राजा आहे, राजाचं काम युद्ध करणं आहे, प्रजेला सांभाळणं आहे, अन्यायाविरुद्ध उभं राहणं आहे. आणि धर्म म्हणजे काय? आपली जबाबदारी, आपले नियत कर्म, आपल्या प्रत्येकाची. आता आपण ज्या घरात राहतो, आपल्या मुलांसाठी आपली जबाबदारी आहे, त्यांना जेवण करणं, त्यांची काळजी घेणं, घरात सासू सासरे असतील तर त्यांची त्यांची पूर्ण शुश्रूषा करणं, नवरा असेल त्यांच्या घरामध्ये जे काही आहे दोघांचे एकमेकांसाठी. कारण आपलं देणं घेणं आहे अनेक जन्मांचं, आणि ते देण्या घेण्यामुळे ऋणानुबंधामुळे आपण जन्म घेतलाय ऋण फेडायला. आणि जर तुम्ही तुमचं नियत कर्म, तुमच्या धर्माचं पालन केलं नाही, प्रत्येकासाठी धर्म आहे, शेजार धर्म आहे, राष्ट्र धर्म आहे, मानव धर्म आहे, प्राणी मात्रांसाठी धर्म आहे. तर हे सगळे जे धर्म आहे, धर्म म्हणजे काय? की धर्म म्हणजे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी, ती आपल्याला नियत कर्म. पण आपण कसं करतो हे नियत कर्म? आता मी जर केलं जेवण तर माझी इच्छा आहे की मुलाने म्हणा, अरे काय मस्त बनवलं आज, जेवण छान झालं. आता त्यांचं फोनमध्ये लक्ष असतं, त्यामुळे त्यांचं लक्ष नसतं. मग त्यांनी काही म्हटलं नाही की आपण खट्टू होतो की अरे ह्यांना काही पडलंच नाही, ह्यांना काही वाटतच नाही की मी एवढं मरमर करून जेवण केलं पण कोणी काही म्हणतच नाहीये. आपली अपेक्षा आहे म्हणून दुःख होतं. दुःख होण्याचं महत्वाची भगवद्गीता तुम्हाला शिकवते, तुमच्या मनाची तयारी करून घेते आणि तुमच्या अपेक्षा कमी करते. जर मला अपेक्षाच नाहीये, माझं धर्म आहे, माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे, म्हणून मी जेवण बनवतेय, मग मला कोणी चांगलं म्हटलं तर उत्तमच आहे, पण माझी अपेक्षा नाही की त्यांनी चांगलं म्हणावं. पण मी करते कारण माझं कर्म आहे आणि मी जे केलं तरच मी या ऋणातून मुक्त होणार आहे. असे अनेक जन्म. आता आपला पुत्र जन्माला येतो, मुलगी येते, काय येते? 4 गोष्टी आहेत त्याच्यासाठी. एकतर आपले देणेकरी, एकतर आपण काहीतरी देणं असतो त्यांना, किंवा ते आपल्याला काहीतरी देणं असतात, किंवा एकतर ते शत्रू असतात आपले. आपण अनेक उदाहरणं बघतो, आई वडिलांना त्रास देणारी मुलं आहेत, शत्रू असतात, किंवा एक असतो तो एकदमच पूर्ण न्यूट्रल असतो, म्हणजे काही देणं नाही घेणं नाही, तो एकदम चांगलंही करत नाही वाईटही करत नाही. असे 4 प्रकारचे पुत्र असतात. आणि म्हणून आपल्याला, म्हणून भगवद्गीतेतला जो धर्म, आता हे मी गेले इकडून तिकडे, पण तुम्ही जे विचारलं मी नंतर उत्तर देईन ह्याच्यावर माताजी, कारण खूप मोठा अध्याय पटकन करायचा आहे. नंतर सांगेन तुम्हाला मी ह्याच्यावरती, म्हणजे नंतर जेव्हा आपण प्रश्नोत्तर करू तेव्हा सांगेन. तर युद्ध केलंय धर्माच्या पालनासाठी. प्रत्येकाने आपला जे धर्म आहे किंवा जो आपलं कर्तव्य आहे किंवा आपलं जे नियत कर्म आहे ते करायचंय. फक्त सकाम कर्म करायचं नाहीये की मी हे कर्म करणार आणि मला इच्छा आहे, मी केलं मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, मी केलं मला काहीतरी मिळालं पाहिजे. आपलं आपण प्रत्येक कर्म असंच करतो, मी कोणाला काही दिलं तर तो मला काय देणार, निरपेक्षपणा माहितीच नाहीये. आणि म्हणूनच आपण या कर्मबंधनात अडकतो, देण्या घेण्यात दोन्हीमध्ये. आणि पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय, तो यासाठी घ्यावा लागतोय. पण बरेच लोक म्हणतात मी आनंदात आहे, मी कुटुंबाबरोबर एकदम आनंदात आहे, मला काही फरक पडत नाही, मी पुन्हा पुन्हा जन्म घेतोय. म्हणूनच भगवद्गीता आपल्याला हे ज्ञान देते. तर पहिलं त्याला काल वाटलं होतं की मला, त्याला दया निर्माण झाली तर तू शरीर नाहीयेस, तू आत्मा आहेस. मग आता तो म्हणतो मला काय आनंद मिळणार आहे, मी आता जर माझ्या गुरु द्रोणाचार्यांना मारलं किंवा मी आजोबांना मारलं, आपल्याच लोकांना मारलं, तर त्यात काय आनंद? शत्रू विरुद्ध लढायचंय, आपल्याच माणसाविरुद्ध लढून मला आनंद नाही मिळणार आहे. तेव्हा भगवंत म्हणतात तू याचा विचार करू नकोस. काय होणार आहे जास्तीत जास्त? एक तर तू मरशील युद्धात, किंवा जर तू जिंकलास तर तुला या राज्य मिळेल, आणि मेला तरी तुला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, तुला जी योग्य त्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होणार आहे, त्यामुळे तुझं काही जाणार नाहीये, त्यामुळे तू युद्ध कर. मग त्याला म्हटलं की हे पाप आहे, मी आता एवढ्यांना मारणार आहे, आणि योग्यच आहे. भगवंत म्हणत नाही तुम्ही उठा आणि हिंसा करा, भगवद्गीता सांगत नाही की उठा तलवार घ्या आणि लोकांना मारा. भगवद्गीता धर्माचं पालन सांगते. आणि त्याच्यात पाप, जर तुम्ही एखादं कर्म, आता तुम्हाला उदाहरण देते, जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या वेळी हनुमान जे लंकेला निरोप घेऊन गेले, तेव्हा ते तिथे निरोप घेऊन गेल्यावरती ते अनेक राक्षसांना मारले. मग हे काय पापकर्म होतं? जेव्हा भक्तीमध्ये एखादी क्रिया केली जाते किंवा भक्त एखादी क्रिया भगवंतांसाठी किंवा आपला धर्म म्हणून करतो, तर त्याने कुठलंही पाप लागत नाही, भक्ती क्रियेत पाप नाही, असं स्वतः भगवंत सांगतायत. आणि नंतर तो आता गोंधळलेला आहे, हे सगळं कालच्या अध्यायाचं आहे की तो म्हणजे गोंधळात सापडलेला आहे. तर भगवंत म्हणतात तू काही विचार करू नको, तू फक्त तू काम तुझं एक माझ्यासाठी म्हणून कर, परमेश्वराची सेवा म्हणून कर. आणि त्यानंतर तो म्हणतो की पारिवारिक, आता आपण बघतो युद्ध झालं की काय होतं, सगळ्या कुळांमधले कर्ते पुरुष जे युद्धामध्ये गेलेले असतात, सैनिक आहेत जे लढतात, जे आपली फोर्स असते, तर ते कित्येक मृत्युमुखी पडतात. मग त्यांची कुटुंब वाऱ्यावर पडतात, नंतर त्यांची मुलं, कोणी घरात कर्ता पुरुष नाही, बायकांना कोणी आधार नाही, अशी अवस्था निर्माण होते. मग अर्जुनाला तेही माहिती होतं की असं घडणार आहे पुढे. मग तो म्हणाला की अरे एवढी पारिवारिक परंपरा, मग पितरांना तर्पण कोण करणार? कर्ता पुरुष करतो, मग त्या पितरांचं काय होईल जर त्यांना श्राद्ध केलं नाही, त्यांना तर्पण केलं नाही तर? भगवंत म्हणतात तू काही काळजी करू नको, त्यांचं सगळ्यांचं मी करायचं बघेन, जर माझ्यासाठी कर्म केलं गेलं मी सगळ्यांचा भार घेईन. अशा रीतीने सितधीर मुनीची याच्यामध्ये व्याख्या आहे
आता हे सगळं आपल्यासाठी काय गरज आहे? अर्जुनासाठी होतं 5125 वर्षापूर्वी घडलेलं आहे. त्याच्या आधीच 5125 तर नुसतं कलियुग सुरू झालंय. तर त्याच्या आधी युद्ध झालंय. मग आपल्याला आत्ताच्या युगात एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, एवढं सगळं शोध लागलेले आहेत, आपण एवढे पुढारलेले आहोत, असा आपला जो गैरसमज आहे, जे ज्ञान आहे, तर ते असताना काय गरज आहे या ज्ञानाची, असं प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो. पण हे जे ज्ञान आहे ते सामान्य ज्ञानापेक्षा, भौतिक ज्ञानापेक्षा भिन्न आहे. आपल्याला जे शिकवलंय ते सगळं आपल्याला, आपण कसं जगायचं, कसं पोटापाण्याची चिंता करायची, कसं आपला कुटुंब चालवायचं, याचं ज्ञान आहे. हे भौतिक ज्ञान आहे. ते आतापर्यंत आपण मिळवले आणि उत्तम उदरनिर्वाहासाठी आपण करतो. पण ते पुरेसं नाही आहे. ते फक्त या जगापुरतं आहे. तर हे जे ज्ञान आहे ते अनेक जन्मानंतरही उपयोगी पडणार आहे. म्हणून या ज्ञानाला मत. पुढची माताजी, माताजी पुढची स्लाइड माताजी. तर आपण हे असं का, आता प्रत्येकाला वाटतं ना की मला भगवंतानी दर्शन द्यावं, पण आपली तेवढी पात्रता आहे का? पात्रता म्हणजे बघा, ती आपली मानसिक पात्रता सोडा, तर प्रत्यक्ष भगवंत उभे राहिले आपल्या समोर, तर कोटी सूर्यांचं तेज आहे, तर आपल्याला आपल्या डोळ्यांना सहन होईल का त्यांचं तेज? ते कोटी सूर्यांचं तेज आपल्या डोळ्यांमध्ये, आपण एक सूर्याला नाही, सूर्याकडे पाहू शकत दुपारच्या वेळी. सकाळ झाली की 2 मिनिटं 5 मिनिटं बघू शकतो, नंतर जर एकदा सूर्य वर आला आणि असे कोटी सूर्याचं तेज ज्यांच्याकडे आहे ते जर आपल्यासमोर उभे राहिले, तर म्हणून आपला अधिकारीपणा वाढत जातो, आपली पात्रता वाढत जाते. दिव्य चक्षु दिले जातात, दिव्य चक्षु, ज्ञानचक्षु दिले जातात, की जेणेकरून आपण त्यांना पाहू शकू. त्यांची इच्छा आहे आपण त्यांना पाहावं. आणि म्हणूनच हे सर्व ज्ञान आहे, की ते ज्ञान एकदा मिळालं की त्यांचे चक्षु मिळतील, त्यांचे डोळे मिळतील आणि जगाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाईल. केवढी मोठी गोष्ट आहे. आपण जसं पाहतो तसं जग नाहीये, ते आपल्याला कळावं, ही त्याची इच्छा आहे. म्हणून असं आहे. आता आपली काय, आता इकडे जे तुम्हाला दिसतंय, त्या तुम्हाला कोणाला तरी तो पोपट दिसतोय का? तो कुठे आहे माहितीये का? ही जी नदी आहे ना, त्याच्या पुढचे जे तट आहे, तर ती काय काय झाडावर तो बसलेला आहे. आपल्या पापण्या पण आपल्याला दिसत नाही, म्हणजे अगदी जवळची गोष्ट आपल्याला दिसत नाही आणि अगदी दूरची गोष्टही आपण पाहू शकत नाही. त्यामुळे आपली इंद्रिय मर्यादित शक्ती आहे. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. आध्यात्मिक सगळं त्याच्या पलीकडे आहे. पुढची स्लाइड माताजी. तर आपण जेव्हा ईश्वर साक्षात्कार, आपण आता काय करतोय, आता भगवंत ज्ञान देत आहेत, अर्जुनाला ज्ञान देत आहेत. म्हणजे काय, की तू आत्मा आहेस. हेच बेसिक ज्ञान आहे, की मी आत्मा आहे, कळलं पाहिजे. पण हे कसं कळलं पाहिजे? आता आपण वाचताना आपण माहिती, अरे मला तर माहितीये मी आत्मा आहे, त्यात काय मोठी गोष्ट आहे. पण माहिती असून काय वळलंय का, कळून वळलंय का? आता बघा, जेव्हा भगवंतांची वाणी, भगवंतांचे श्लोक, भगवद्गीता आपल्याला मदत करते, तेव्हा ते फक्त श्लोक नसतात, त्यांची वाणी नसते, ती शक्ती आहे प्रचंड, आल्हादिनी शक्ती आहे. ती राधा राणी आहे, ती धावत येते आणि तुम्हाला मदत करायला लागते. आणि मग अशा वेळी बघा, याच्यात खूप फरक आहे. जेव्हा आपण, आता आपण ज्ञान घेतो, पण ज्ञानामध्ये राहिलं पाहिजे, ज्ञान जिरलं पाहिजे, ज्ञान टिकलं पाहिजे, प्रति क्षणी राहिलं पाहिजे. आपण लगेच संसारात घडून जातो आणि आपल्याला खूप आनंद असतो आपल्या कुटुंबांसाठी, पण आपला हा मार्ग आपल्याला एकट्यानेच चालायचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपण एकटेच आधी कुठे होते? आई वडील पहिल्यांदा होते तेव्हा कोण मुलं बाळ होती का? तेव्हा नवरा होता का? तेव्हा सासू सासरे होते का? नव्हते. पण तेव्हा आपण चाललो होतो ना व्यवस्थित. मग आता आपण या वयामध्ये आल्यावर, 60मध्ये 70मध्ये, आता सगळे आहेत, मुलं बाळ सगळे आहेत. पण आता आई वडील नसतील, पण त्याच्यामुळे आपण जगायचं सोडलंय का? एकेकाळी ते आपले इतके जीवश्य कंठस्थ होते. म्हणजे शेवटी हा आपला मार्ग आपल्याला चालायचा आणि आपण गेल्यानंतर सगळं चालूच राहणार आहे. हे सगळं असंच असणार आहे. फक्त इथे आपण आपल्या मनाची तयारी करतोय. आता जर मीच देह आहे ही भावना असेल आणि जेव्हा मृत्यू होईल तेव्हा आपणच आपल्याला जळताना बघू आपला देह, तेव्हा किती यातना होतील. त्या यातनातून सोडवण्यासाठी ती वेळ कधी पण येईल, कदाचित पुढच्या क्षणी किंवा अनेक वर्षांनी. पण जेव्हा ती येईल त्याची तयारी तर मनाची असली पाहिजे. आणि ती तयारी, ते दुःख, त्या यातना, त्याच्यातनं तुमची तर तयारी इतक्या सहजपणे, जसं कपडे बदलावे, आपण अनेक जन्म हे केलेलं आहे, त्यामुळे अनेक कपडे बदलावे तसा देह बदलायचा आहे असं सांगतात. त्यामुळे ती रोजची गोष्ट आहे. कपडे बदलायला कोण विचार करतो का? कोणाला त्याचा विचार, आपण त्याच्याकडे, म्हणजे कपडे बदलणे इतकी रोजची सवयीची गोष्ट आहे. जी सवयीची गोष्ट आहे ना, तिच्याबद्दल आपल्याला काही महत्व नसतं. देह बदलणं इतकं सोपं आहे, पण आपल्याला तिची भीती वाटते, सगळं सोडून जाऊ का, हे होऊ का, माझं कसं होईल, मला बघणारे मग माझं पुढे, हा जो विचार आहे, भीतीमुळे आपल्याला मृत्यूची भीती वाटते. पण जर कळलं की मृत्यूच भगवंत आहेत, तेच आहेत, तेच प्रेमाने आपल्याला छातीशी धरणार आहेत, त्यांची जर आपल्याला प्रचिती आली, त्यांचा साक्षात्कार झाला, तर मग सगळं सोपं होऊन जाईल. सगळ्या भीती नाहीशी होईल, सगळ्या चिंता नाहीशा होतील, सगळ्या आसक्ती नाहीशी होईल, आपोआप नाहीशी होईल, काही करावं नाही लागणार आहे मुद्दामून. आणि म्हणूनच हे साक्षात्काराचे 3 टप्पे आहेत. एक त्यांची ज्योती, त्यांचा प्रकाश, एक ते स्वतः परमात्मा चतुर्भुज प्रत्येकाच्या हृदयात आहेत,
आणि तिसरे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्विभुज. पुढची स्लाइड माताजी. तर हे कसं आहे बघा, तुम्हाला उदाहरणादाखल सांगते की आपण जेव्हा सूर्याचं म्हणतो तेव्हा सूर्याचा प्रकाश आपल्याला रोज सकाळी उठल्यावरती दिवस उजाडतो, सूर्याचा प्रकाश आपण पाहतो. पण सूर्यप्रकाश हा एक आहे. दुसरा आहे की सूर्य हा ग्रह प्रत्यक्ष, सूर्यग्रहाची त्याचा जो पृष्ठभाग आहे तो, आणि एक सूर्य देवता. तर अशा रीतीने हा साक्षात्कार होतो. आधी आपल्याला नुसती प्रकाशाची अनुभूती येते, नुसती तेजाची अनुभूती येते, नंतर प्रत्येकाच्या हृदयातले परमात्मा अनुभवायला येतात. ही ब्रह्मज्योती आहे. आपण आता पुढे सगळं बघणार आहोत, हे ब्रह्मांड बघणार आहोत, कसं आहे 14 भुवन बघणार आहोत, त्यांची कशी कोटीच्या कोटी ब्रह्मांडाची हे होते निर्मिती, ते कसं अंड्यासारखं आहे, त्याचा प्रत्येकात एक एक ब्रह्मदेव असतात, त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांचा काळ कसा आहे, सगळं बघणार आहोत आपण. तर अशा रीतीने हा ज्योती तेज आधी पहिला आपल्यापर्यंत पोहोचतं, नंतर प्रत्यक्ष ते भगवंतांचं प्रत्येकाच्या हृदयात असलेले परमात्मा, आणि मग भगवान श्रीकृष्ण द्विभुजधारी जे अर्जुना बरोबर आहेत. पुढची स्लाइड माताजी. आता ही कृष्णांची ऐश्वर्य आहेत. आता मी पटकन सांगते. आता भगवान असं म्हणतो, भगवान उवाच, ते भगवान आहे ते सर्वांनी मान्य केलेले आहेत. वेदव्यासांनी मान्य केले, असितांनी मान्य केले, नारद मुनींनी मान्य केले, देवलांनी मान्य केले, ब्रह्मदेवानी ब्रह्मसंहितेत म्हटलंय की ब्रह्मदेव श्रीकृष्णच तू भगवान स्वयं, हे भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. आणि परम कारण असं ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मदेवानी, जे पहिले जीव आहेत या ब्रह्मांडाचे, आणि त्यांच्यापासून आपण सर्व बनलेलो आहोत या ब्रह्मांडामध्ये. अशी कोटीच्या कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. आपलं एक ब्रह्मांड आहे छोटस, एका टिचभर मोहरीसारखं, आणि त्याच्यामध्ये 14 भुवन आहेत. आपण त्यातल्या भूलोकात राहतोय. आपल्या खाली 7 पाताल आहेत, अधोलोक, आणि वरती 6 लोक आहेत, आणि त्यातला शेवटचा ब्रह्मलोक आहेत. त्या ब्रह्मलोकात ब्रह्मदेव राहतात. या ब्रह्मांडाचे पहिले जीवात्मा ते म्हणतात की कृष्ण हे कारण आहेत, आणि म्हणून ते 6 ऐश्वर्याने युक्त आहेत. त्यांच्याकडे सौंदर्य कोटी मदनाला लाजवेल असं सौंदर्य आहे. एक मदन किती सुंदर आहे, श्रीमंत. आपल्याकडचे भारतातले आणि सगळे जे आपण श्रीमंतांची यादी बघतो, तर त्यांचं ऐश्वर्य काहीच नाहीये त्यांच्या ऐश्वर्यासमोर. जगातलं सगळं ऐश्वर्य त्यांचं आहे, प्रसिद्ध. आता आपण कलियुगात त्यांच्याबद्दल बोलतोय. हे तर द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या आधीपासूनच भगवान आहेत. म्हणजे ते किती प्रसिद्ध आहेत बघा, प्रत्येक युगात बोललं जातंय. सामर्थ्य, त्यांचं सामर्थ्य, शक्ती त्यांचीच आहे सर्व. ज्ञान, ते प्रत्येक क्षण तुम्ही काय करता आहात, प्रत्येक क्षणी ते द्रष्टाभावाने हृदयातून पाहतायत, आणि त्यांना प्रत्येक क्षणी माहिती आहे. तुम्हाला, आपल्याला माहित नाही आपण काल काय खाल्लं, परवा कोणाला भेटलो, एका आठवड्यापूर्वीच विचारलं तर ते तर माहितीच नसतं. कालचं नाही सांगता येणार तुम्हाला की आपण प्रत्येक वेळी काय केलं. तर अशी आपली परिस्थिती आपल्याबद्दल, आणि ते तर प्रत्येकाबद्दल सर्व काही जाणतात, प्रत्येक जीवात्म्याबद्दल जाणतात, आणि प्रत्येकाच्या हृदयात राहतात. संन्यास, विरक्त, बघा संन्यासाचा खरा अर्थ समजून घ्या. हिमालयात जाऊन, अरण्यात जाऊन तपश्चर्या करणं नव्हे. इथे हिमालयात बसायचं आणि मनामध्ये संसाराचा विचार करायचा. माझी बायको काय करत असेल, माझी मुलं काय करत असेल, माझे पैसे काय वापरत असतील, काय काय म्हणजे काय चाललं काय असेल, त्यांची बरी असेल ना तब्येत. म्हणजे तुम्ही आहात कुठे हिमालयात, आहात कुठे अरण्यात, पण मनातला संसार सुटलेला नाहीये. तर हा संन्यास नाहीये. संन्यास आपण संसारात राहून सगळ्यांपासून अलिप्त होणं, हा संन्यास आहे. पण प्रेम पण तेवढंच आहे. प्रेम उलट कित्येक पटीने वाढणार आहे आपल्या लोकांबद्दल. कारण प्रत्येकामध्ये जर परमात्मा आहे, तर आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावरचं प्रेम किती वाढेल विचार करा, सर्वत्र परमात्मा असेल तर. आणि असं असतानाही आपण अलिप्त राहायला शिकतो संसारापासून. पण संसार इतका उत्तम करायचा आहे ना, इथे संन्यासाचा विचार हा फक्त मनातनं संन्यास आहे. इथे हा आपला जाऊन सगळा संसार सोडण्याचं भगवंत कुठे सांगतच नाहीये. उलट ते म्हणतात की तुमच्या कर्तव्याचं पालन करा, जबाबदारीचं पालन करा, तुमचं कर्म करा, नियत कर्म करा, अपेक्षा ठेवू नका, माझ्यावर सोपवा. अपेक्षेनेच आपण आपलं काय एवढ्या एवढ्या हे होत आहेत, काय एवढी लोक डिप्रेस्ड आहेत, काय एवढी मुलं आत्महत्या करतायत, अपेक्षा ना, अपेक्षांचं ओझं आहे. जर अपेक्षा नसतील, सकाम कर्म नसेल, तर तुमच्या मनात नाही मी उत्तम गोष्ट करणार, मी 100% करणार, पण काय फळ मिळेल हे माझ्या हातात नाहीये, ते परमात्म्याच्या हातात आहे. त्यांच्यावर सोपवा. मग उद्या मन इतकं तयार झालं असतं ना की डिप्रेशन येत नाही. मनातल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की उगाच दुःखी होतो आपण. कोणी आपल्याला आपल्या अपेक्षा असे, अरे नवऱ्याने स्तुती करावी, मुलांनी 4 गोष्टी, अरे हा ठीक आहे, अपेक्षा नसेल आणि ते बोलले तर किती आनंद, आनंदी आनंद. पण नाही बोलले तर काही हरकत नाही, ठीक आहे ना. अपेक्षा नाही, आणि पण माझं कर्म मी उत्तम करणार आहे, मला कशाची अपेक्षा नाहीये, अशी सवय लागली की मन नेहमी आनंदी राहील, नेहमी प्रसन्न राहील. असं दुःख येणारच नाही. दुःख आपणच ओढवून घेतो आपल्यावर, भीती आपणच ओढवून घेतो, उद्या होणारी घटना आपण आज ओढवून घेतो. आणि म्हणूनच त्याच्या
त्याच्या म्हणूनच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे आपलं पुढची स्लाइड माताजी. तर मग अशा वेळी जेव्हा कठीण वेळ येते आपल्यावरती, आपण संकटात सापडलो की आपल्याला देवाची आठवण येते. सर्वांनाच, मी असं नाही म्हणत, प्रत्येकाचीच गोष्ट आहे. मग अशा वेळी आपण कोणाकडे जातो? गुरूंकडे जातो, किंवा आपल्या मन मोकळं करायला जातो, किंवा ज्याच्या मार्गदर्शनाकडे जातो. आता इकडे अर्जुन हा कृष्णांकडे गेला. पुढची स्लाइड माताजी. आता हा हा जो श्लोक आहे, मी म्हणते आणि पटापट, जरा वेळ कमी आहे म्हणून आज मी सगळे श्लोक आणि हे म्हणते. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. माझ्या तर तो त्यांना विनंती करतोय बघा, हात जोडलेत, खाली बसलाय. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या करता, दुर्बलता कसली आहे? मनाची दुर्बलता. तो बलहीन नाहीये, त्याच्याकडे पूर्ण बळ आहे, तो धनुर्धारी आहे. पण तो म्हणतोय की माझी दुर्बलता, कारण मला कळत नाही आता मी काय करू, माझ्याच लोकांना कसं मारू, मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलंय आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. बघा, जेव्हा आपण गोंधळतो, जेव्हा आपण संकटात सापडतो, तेव्हा आपली मनाची शांती नाहीशी होते. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा, माझ्यासाठी काय चांगलं आहे मला सांगा. पुढची स्लाइड. कारण आपल्याला कुठे माहिती आहे की काय चांगलं आहे माझ्यासाठी. इथे श्रेय आणि प्रेय हे दोन विषय आहेत. श्री भगवानुवाच. बघा इथे रस्व दीर्घ. श्री भगवानुवाच. च असं नाही करायचं, आपण लईमध्ये वाहवत जातो. उच्चारण महत्वाचं आहे. आता हा जो श्लोक आहे तो अनुष्टुप छंदाचा आहे. तर ह्याचे 4 चरण आहेत. अशोच नन्व शोचस्त्वम हा पहिला चरण आहे. तिथे यती येतो, थोडं थांबतो आपण. प्रज्ञा वादांश्च भाषसे हा दुसरा चरण. गतासून गतासूंश्च हा नानुशोचंती पंडिता. पंडिता हा ता दीर्घ आहे. त्याच्यानंतर विसर्ग येतो, विसर्ग ही दीर्घच उच्चारण होणार. ता हा लक्षात आलं. तर हे जसं तो आपण होऊ तसं सांगेन. तर आता अशोचन्नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतांसूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पुरुषोत्तम, सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करत आहेत. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करत नाहीत. तर ते त्याला म्हणतायत, बरोबर आहे, तुझे आजोबा आहेत आणि द्रोणाचार्य, तुला प्रेम आहे ते मला मान्य आहे, पण तू हा विचार फक्त बाह्य देहांचा करतोयस. हे देहाचे आजोबा आहेत, देहाचे तुझ्या गुरु आहेत, हे तुला लक्षातच येत नाही, कारण तू आत्मा आहेस. तू पंडितासारखं बोलतोय की मी कसं मारू बाबा यांना, तुला, मला तर दुःख झालंय, मला काय कळत नाहीये. पण जो खरा ज्ञानी आहे, जो खरा पंडित आहे, त्याला दुःख होणारच नाहीये, कारण त्याला माहिती आहे की मी कोण आहे, मी आत्मा आहे. आणि आत्मा जर तू आहेस तर आत्मा तर कोणालाच मारत नाही. पुढे सगळं येणार आहे ना, ते याच अध्यायात आहे. तर अशा वेळी जे ज्ञानी आहेत, ज्यांना खरं ज्ञान झालेलं आहे, ते जिवंत आहेत काय मृत आहेत त्यांच्याविषयी कसलाच श्लोक करत नाहीत, कारण त्यांना आत्म्याचं ज्ञान झालंय. पुढची स्लाइड माताजी. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते एक सोपी गोष्ट. एक जर छोटस बाळ जेव्हा जन्माला येतं, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं ना की तेव्हा तुम्ही त्याला घेऊन बाहेर जाता, तेव्हा ते टुकू 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 सगळीकडे बघत असतं. तर तेव्हा ते बघतं, तेव्हा रस्त्यावर ते बघतं की अरे इकडे किती प्राणी फिरतायत, इकडून तिकडे सुरक्कन जात आहेत, पॉम 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 पॉम, आणि वेगवेगळ्या रंगारंगाचे फिरतायत. पण जेव्हा ते मोठं होतं तेव्हा त्याला कळतं, जेव्हा ते गाडीत बसतं तेव्हा त्याला कळतं, अरे हे जे प्राणी इकडून तिकडे फिरत होते तर ते तसं नव्हतं, ते प्राणी नव्हते, त्यात कोणतरी आत बसणारा होता, तो ते गाडी चालवत होता. पण तोपर्यंत, जोपर्यंत ते अज्ञानी आहे तोपर्यंत त्याला वाटत होतं की काहीतरी जात आहेत इकडून तिकडे, काहीतरी हॉर्न वाजतायत, पॉम होत आहे, काहीतरी रंगीबिरंगी फिरतायत, काहीतरी प्राणी आहेत बाबा. पण जेव्हा तो स्वतः बसतो, जेव्हा त्याला ज्ञान होतं की अरे हे तर खरं असं आहे, मग प्रत्येक वेळी जेव्हा तो गाडी बघतो, आता आपण गाडी बघतो, मला सांगा कोणाला तरी असं वाटतं का की गाडी काहीतरी सजीव प्राणी आहे, इकडून तिकडे जातोय आणि त्याचा तो काहीतरी पॉम आवाज करतो आहे आणि तो काहीतरी वेगवेगळ्या रंगाचा आहे, तो फिरतोय स्वतःहून इकडे तिकडे? नाही, असं आपल्या कोणाला तरी वाटतं का? आपल्याला ते ज्ञान स्थिर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना आता माहिती झालंय की ती गाडी आहे ते एक बाहेरचं आवरण आहे, त्यात बसून चालवणारा कोणतरी ड्रायव्हर आहे आणि तो ती गाडी चालवतोय. तो आणि गाडी हे एक नाहीयेत. तो ड्रायव्हर गाडीतून खाली उतरेल तेव्हा गाडी आणि तो ह्या भिन्न गोष्टी असतील. आता हे ज्ञान इतकं पक्क झालंय आपल्याला,
की आपण बघितल्यावरती आपल्याला माहितीच असतं आणि हे ज्ञान आपल्याला सांगायची गरजच नाहीये की ती गाडी आणि त्यात बसणारा वेगळा आहे, गाडी कोणतरी वेगळा चालवतोय. आता हेच ज्ञान आहे ना आपलं, तेच गाडीत चालवतोय आपण. पण आपण अज्ञानात का आहोत? कारण आपल्याला वाटतं गाडी आणि आपण एकच आहोत. म्हणजे आपण गाडीच, जसं ते लहान बाळाला वाटत होतं ना, तसेच आपण अज्ञानी आहोत. आणि ते जेव्हा कळतं, पण ते नुसतं कळून नाही चालणार. प्रत्येक क्षणी जसं गाडीमध्ये कोणतरी ड्रायव्हर आहे हे आपल्याला कळतं ना, तसंच आहे की प्रत्येक देहात जीवात्मा आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा जगाकडे बघायची दृष्टी बदलते. तुम्ही रस्त्यावरनं जाताना तुम्हाला दिसणारच नाही की झाड आहे, दगड आहे किंवा निर्जीव गोष्टी आहेत किंवा पशु आहेत, पक्षी आहेत, माणसं आहेत, गाड्या आहेत. सगळ्यांमध्ये तो आत्मा आणि परमात्मा दिसायला लागेल. तुम्ही बघतानाच तसं बघाल, त्यामुळे आपली वागणूक सुद्धा बदलून जाईल आपोआप. काही करायची गरज नाही, मुद्दामून काहीच नाहीये. पुढची स्लाइड. आता आपण कसं बनलोय? आता हे आपलं जे आहे आपलं पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, पण ते खरं नाहीये. हे पांचभौतिक जगत आहे. ते भौतिक जगत का म्हणतात? तर पंचमहाभूतापासून बनलेलं जगत. जगत म्हणजे जे सतत चलायमान आहे, सतत चालू आहे, सतत काळामध्ये बांधलेलं आहे. तर असं जगत आहे. तर हे जे जगत आहे ते पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्या प्रत्येकात आहे. प्रत्येक कणाकणात आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, आपल्या शरीरातले मांस आहे, अस्थि आहे, घन पदार्थ हे पृथ्वी महाभूतापासून बनलंय. ते सगळे द्रव पदार्थ आहे, रक्त, रक्त, मूत्र, हे जे द्रव पदार्थ आहे, घाम, ते सगळं आप महाभूतापासून. जो आपल्या पोटातला जठराग्नी आहे, जो अन्न पचायचं काम करतो. पेशी पेशीमध्ये अग्नी आहे, पेशी पेशीमध्ये काम चाललेलं आहे. तर हे तेज महाभूत आहे, आपली उष्णता ठेवणार. नंतर वायू, फक्त काही एवढ्याच गोष्टी नाहीयेत. एक जागा आहे पोकळी आणि त्याच्यामध्ये ते क्रिया घडतायत, रसरक्त फिरतंय, आपण हालचाल करतोय, आपल्या डोळ्यांची हालचाल, पापण्यांची हालचाल, आपल्या वेगवेगळ्या अवयवांची हालचाल, आपल्या शरीरातलं रसरक्त फिरतंय. तर ह्या गती कोण देतं, ह्या क्रिया कोण करतं? तर ते वायू महाभूत आहे. आणि एक पोकळ्या बघा फक्त भरलाय कोंबून आणि जागाच नाहीये काही करायला, तर मग क्रिया घडूच शकत नाही. म्हणून पोकळ्यांची पण गरज आहे. हे आकाश महाभूत आहे. आकाश महाभूत म्हणजे वेगवेगळ्या पोकळ्या, आपल्या पोटमध्ये पण पोकळी आहे. आपण थोडंसं जेवलं पाहिजे, उरलेली जागा ठेवली पाहिजे पचन व्हायला. तर अशा रीतीने हे पंचमहाभूतापासून शरीर. शरीर म्हणजे काय? शीर्यते तत् शरीरम. ज्याचा सतत सतत ऱ्हास होतोय, जे सतत क्षीण होतंय, ते शरीर आहे, ते आत्मा नाहीये. आपण शरीर ही पुरी आहे, आपलं नगर आहे, आपला रथ आहे, आपण त्याच्यात राहतो आहोत. हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून आपला आत्मा सच्चिदानंद आहे. सत म्हणजे मी आहे. आपण आहोत की नाही, आपल्या प्रत्येकाला वाटतं की नाही मी आहे. नंतर चित म्हणजे चैतन्य, आपण सळसळणारे आहोत चैतन्याने, निर्जीव नाही आहोत. आणि आनंद, आपलं स्वरूप आनंदमय आहे, पण आपण त्याला पूर्ण आवरण टाकलंय. आपण दुःखी होतोय पदोपदी, आपण भीती भीती वाटते, आपल्याला चिंता वाटते, शोक करतोय. हे सगळं आवरणामुळे, पण आपण आनंद स्वरूप आहोत, प्रत्येक क्षणी आनंद आहे. विचार करा की आपण आनंदाने भरले आहोत. बघा, आपण मन आपलं जसं असेल ना तसं जग बघतो. जर तुमचं मन दुःखी असेल, तुम्हाला पंचपक्वान्न दिली तरी तुम्हाला कंटाळा येईल, तुम्ही खाणार नाही, तुम्हाला त्याची चव पण लागणार नाही. कारण तिकडे मन तुमचं दुःखी आहे. तुम्ही जर आतून आनंदी असाल, तुमचा आतून आनंद उफाळत असेल, तर तुम्हाला जग पण आनंदीच वाटणार आहे. म्हणजे आनंद हा बाहेर नाहीये, तो आधी आतून अनुभवावा लागतो आणि मग तो बाहेर दिसायला लागतो. म्हणून आधी अंतर्मुख व्हायला हवं आणि मग आपण बाहेर बाहेर बघतो तर सगळा आनंदच आनंद भरलेला आहे. म्हणून पुढची स्लाइड माताजी. तर हे असं सजीव निर्जीव असं आपण म्हणतो, पण खरं पाहता जर तुम्ही चराचरामध्ये भगवान आहेत, कणाकणामध्ये सजीव आहे, कणाकणामध्ये ते आहेत. पुढची स्लाइड माताजी. आत्मा कुठे असतो? तर हृदयात. हृदयात आत्मा परमात्मा हृदयात आहे. तो त्याचं जर श्वेतर उपनिषद आहे, 10 महत्वाची ज्ञानाची उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये श्वेताश्वतर उपनिषद. तर त्याच्यामध्ये म्हटलंय की आत्मा केवढा आहे, तर तो एक स्फुल्लिंग आहे. जसं आगीचे कण असतात, ठिणग्या असतात तसा. पण त्याची साईज किती आहे? तर केसाचे 10,000 भाग केले तर त्याचा एक भाग म्हणजे आत्मा आहे. एवढा तो स्फुल्लिंग आहे, असं उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे. तर आत्मा हृदयात असतो. पुढची स्लाइड माताजी. पण त्याची बघा, मग आता तुम्ही म्हणाल की आत्मा हृदयात आहे. बघा, हा हरी पण आहेत हृदयात, बरोबर, मारुती प्रभूजी. तर लक्षात घ्या की जर हृदयात आत्मा आहे, पण तुम्हाला जाणीव तर सर्वत्र होते, चेतना सर्वत्र आहे, पेशी पेशीमध्ये चेतना आहे, सर्वव्यापी चेतना हा आत्म्याचा गुण आहे. आता हा कसं उदाहरण द्यायचं? तर एखादा पिंजरा आहे, त्यात राहणारा पक्षी आहे. आता पक्षी आणि पिंजरा, आता आपल्याला वाटतं की पिंजराच आपलं आयुष्य आहे, शरीरच आपलं आयुष्य आहे, आपलं कुटुंबच आपलं आयुष्य आहे. पोपटासारखं झालंय. खरं आयुष्य पोपटाचं रानात आहे, अरण्यात आहे, मुक्तावस्थेमध्ये आहे. पण बांधण्यात, कारण आधीपासून सवय झाली आहे ना,
त्याला तुम्ही पिंजरा उघडा, लहानपणापासून जर तो पिंजऱ्यात असेल तर तो बाहेर जाणारच नाही, तो घट्ट पकडून ठेवेल उलट. आणि याचं कारण त्याला मुक्तावस्थेची त्याने चवच चाखली नाहीये. त्याला मुक्तावस्था काय माहितीच नाही, त्याला कळतच नाहीये की तो बद्ध आहे. पुढची स्लाइड. म्हणून शरीर आणि आत्मा असेल की पिंजऱ्यारूपी शरीरात आत्मा राहतो. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनै जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. मग खरा कोण आहे बघा, आता त्यांनी किती सुंदर सांगितलंय. देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो. त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आता ज्याला धीर म्हणजे काय, धैर्यवान, आता ज्याला हे माहिती झालंय, तुमच्या बाजूचं चित्र आहे बघा. आता आपणच छोटे बाळ होतो, पूर्वी एखादी व्यक्ती आपल्याला भेटते अनेक दिवसांनंतर, तेव्हा ती म्हणते, अरे किती वेगळा झाला, किती मोठा झालास, किती वेगळा दिसतोस. आता ते तो म्हणतोय ते देहाबद्दल बोलतोय ना. ती लहानपणी आपण छोटे होतो, नंतर मोठे थोडे थोडे असं होत होत आपण स्थित्यंतरातून गेलोय. आणि मग आता आपल्याला जे शरीर आहे, आता वार्धक्यावस्था आहे किंवा जी काही आहे ती आपल्याला आता प्राप्त झाली, ती देहाची अवस्था आहे, देहाची स्थिती आहे. त्याच्यामध्ये बदल होतो. मग आता ज्याला माहिती आहे की अविरतपणे एका देहातून दुसऱ्या देहात, मग बालपण येणार आहे, मग तरुणपण येणार आहे, मग मग मधला काळ येणार आहे, मग वार्धक्य येणार आहे, माहिती आहे. आता तसंच माहिती आहे की देहानंतर काय, आता एक देह सोडायचा, मग दुसऱ्या देहात जाणार आहेत. आता आपल्याला नवीन कपडे मिळाले की किती आनंद होतो. फाटके कपडे आपण सांभाळतो, कारण कसं आहे की आपण आसक्त आहोत खूप, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चिकटलेले आहोत. आणि त्याच्यामुळे जेव्हा अशी आसक्ती सुटते ना, आता नवीन कपडे मिळाले तर किती आपल्याला छान. आता हे तुम्हीच विचार करा की आपले दात पडले आहेत, टक्कल पडलंय, तर सुरकुत्या पडल्या आहेत, कमरेतनं वाकलोय, चालता येत नाहीये, बोलता येत नाहीये, खाता येत नाहीये, ऐकू येत नाहीये, काय अवस्था आहे, परावलंबी अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये हे जीर्ण शरीर आहे, तरी पण त्याचा मोह सुटत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जेव्हा सुटते टाकलं जातं, नवीन देह प्राप्त होतो, त्यातनं कर्म करायला संधी मिळते. अरे परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. नवीन चांगला छान तरुण देह. आता ते कुठला देह मिळायचा ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे आणि त्या प्रारब्धावर अवलंबून आहे. ते भाग्यदेवता तुम्हाला त्या जन्मात देते त्यावर अवलंबून आहे. तर पुढची स्लाइड माताजी. तर हे स्थित्यंतर आहे बघा. आपणच आहोत, लहान होतो, मोठे झालो, वार्धक्य, आणि मग ते शरीर पडून जाणार आहे. पण आत्मा नाही तसं होणार आहे. तर आपला जन्म होतो, आपली वाढ होते, मग एका स्थितीत तरुणपणामध्ये, मग तरुणपणानंतर प्रजनन, मग प्रजननानंतर हळूहळू क्षय व्हायला सुरुवात होते आणि मग विनाश होतो. पुढची स्लाइड. तसं ते हे जीवनाचं चक्र आहे, लक्षात घ्या. आता छोटी गाडी चालवत होतो, मग सायकल चालवायला लागलो, मग त्यानंतर आपण मोठ्या गाडी म्हणजे आपली आता बाईक घेतो माणूस एखादा, मग गाडी चालवायला लागतो. पण आतला तो चालवणारा तर तोच आहे ना. स्थित्यंतर कशात झाली आहेत, वाहनात झालेली आहे. स्थित्यंतर कशात झाली आहेत, देहात झालेली आहे, शरीरात झालेली आहे. पुढची स्लाइड. तर अशा रीतीने 84 लाख एवढ्या योनी आहेत. म्हणून भगवंत हे भग म्हणजे योनी, भगवान आहेत. 84 लाख प्रजाती आहेत. हे असे अनेक प्रकारचे आपण आज बाजूला बघतो, पद्मपुराणात त्यांचं वर्णन आलंय. पुढची स्लाइड माताजी. आता हे कसं आहे बघा, आता रोज आता आपल्याला तेवढी गरमी आहे, एवढी यावेळी किती प्रचंड गरमी आहे. आता पुढे आता पावसाळा येणार आहे, मग हिवाळा येणार आहे, पण कोणी घाबरतं का? आता उन्हाळ्याला घाबरून गेलो, पावसाळ्याला घाबरून गेलो, मग थंडी आली घाबरून गेलो, असं कुठे होतंय? आपल्याला माहिती आहे की अरे आता गरमी संपणार आहे, मग पावसाळा येणार आहे, पावसाळ्यानंतर हिवाळा येणार आहे. आपल्याला कल्पना आहे ना, सुख दुःख तशीच आहेत. म्हणजे आपल्याला कल्पना असेल ना की सुख दुःख का येत आहेत. आता सुख म्हणजे बक्षीस आहे, आपण काहीतरी मागे चांगलं काम केलं होतं, कोणाला मदत केली होती, आणि मग ते केल्यानंतर आपण चांगलं वागल्यामुळे आता आपल्याला ते बक्षीस म्हणून सुख मिळतंय. मग नंतर नंतर दुःख येतं, काहीतरी आपण काहीतरी वाईट केलं मागच्या जन्मात, त्याच्या आधीच्या जन्मात, आणि त्यामुळे त्याची शिक्षा भोगायला लागते, म्हणून दुःख येतं. म्हणजे हे आपल्याच कर्माचे. मग आपण आपल्याला समजतं की हे जे येतंय. आणि लक्षात ठेवा, आतून जेव्हा आपण भगवंतांशी जोडलेले असतो किंवा आतून आपण अशा अवस्थेत असतो, मग आपोआपच आपण आपली जी स्थिती आहे ना, ती गोंधळूनच जात नाही आणि आपण देह नाहीच आहोत. त्यामुळे येणारी गोष्ट सहजपणे, आणि मग ते प्रारब्ध इतकं सोपं होऊन जातं भगवंतांच्या शक्तीमुळे, त्यांच्या कृपेमुळे, की डगमगूनच जात नाही. त्याला स्थितधी मनुष्य म्हणतात. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते, अरे हे येणारच आहे, सुखामध्ये मी गोंधळणार नाही, मी मागे काहीतरी चांगलं केलं. दुसरा विचार करा, आपलं प्रारब्ध जे आहे ते संचितातून आलंय. संचितात चांगल्या वाईट गोष्टी आहे. तुम्ही जेव्हा चांगलं भोगता तेव्हा तुमचं पुण्य नाहीसं होतं. जेव्हा तुम्हाला 4 लोक चांगलं म्हणतात तेव्हा ते तुमच्या पुण्याचा ऱ्हास करतात. जेव्हा तुमच्यावर टीका करतात तेव्हा तुमचं ते वाईट घालवून टाकतात.
मग विचार करा, एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलते, काय बोलते, तर तुमच्यासाठी तो पारितोषिकच आहे, कारण तुमचा थोडा भार कमी करते ती तुमच्या पापाचा. अशी जर दृष्टी आली तर आपण प्रत्येक गोष्टीकडे कसं आहा वा 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 असंच बघू ना, की अरे बापरे असं नाही होणार आपलं. आणि म्हणूनच हे लक्षात घ्या, झाडाला वाटतं का काही आले तरी तर ते एक शांतपणे उभं असतं. मात्र कर्म कधीच माफ करणार नाही. कर्म तर भोगावीच लागतात, पण जेव्हा भगवंतांची कृपा होते तेव्हा आपला नवीन जन्मच होतो ना. तेव्हा कर्म जेव्हा येतात आणि पाप आणि पुण्य या सगळ्या कल्पना आहेत, चांगलं वाईट या कल्पना आहेत. कारण सर्व काही जर परमात्मा आहे तर कसलं चांगलं कसलं वाईट, काय शुभ काय अशुभ, काय पवित्र काय अपवित्र, काय असुर काय सूर, सर्व काही तेच आहेत ना. मग तेच जिथे आहेत सर्वत्र, मग काय आहे त्याच्यामध्ये. हे कोणते या तात्पुरती उत्पन्न होणारी, म्हणजे आता प्रत्येक वेळेस काय आनंदच असत नाही, नंतर दुःख पण येतं, आजार पण येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आलटून पालटून येत असतात. मग ही जी सुख दुःख आहे ती हिवाळ्या आणि उन्हाळ्यासारखी आहेत. ही सुख फक्त जाणीवेतून निर्माण होतात, इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेतून. म्हणून आपण शिकलं पाहिजे की का आली आहे ते कळलं पाहिजे. मग ती सहन करायची शक्ती पण आपोआपच येते. पुढची स्लाइड. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. बघा, कुठलाही काळ घेतलात म्हणजे लाखो वर्षापूर्वी असे ना किंवा अजून पुढची लाखो वर्ष गेली तरी पण आत्म्याला जन्म नसतो. आत्मा शरीर धारण करतो, त्याला मृत्यूही नसतो. आपण पूर्वी पण होतो, आपण आत्ता जन्माला आले नाहीयेत. फक्त या जन्माचा विचार आपण करतोय. मागच्या जन्माचं आपल्याला काही आठवत नाहीये, पुढच्या जन्माचंही आपल्याला काही आठवणार नाहीये. पण आपण अनेक जन्म घेतलेले आहेत, आपल्या लक्षात नसलं तरी. आणि असं अनेक अनेक म्हणजे आपण जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हा होतो, किती युगापासून आपण आहोत. म्हणजे आपलं अस्तित्व अनेक काळापासून आहे, प्रदीर्घ काळापासून आहे. कारण आपण कधीही मरत नाही आणि पुढेही मरणार नाही आहोत. आपलं असं अखंडित आयुष्य आहे. आपल्याला भीती वाटते की आता पुढे काय होणार किंवा नंतर मेल्यानंतर काय होणार. तसं नाहीये, आपण अमर आहोत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. जन्मही झाला होता असं नाही आणि जन्म होतो असाही नाही. हा अजन्म, आपला जन्म देहाचा आहे. सनातन पूर्वी काळापासून चालत आलं, नित्य, नेहमीच आपण आहोत. पूर्वीही होतो, आताही आहेत आणि पुढेही राहणार आहोत. आणि पुरातन आहोत आपण, आणि शरीराचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही. पुढची स्लाइड. रेश्मा माताजी पुढची. हा, आता हे कसं आहे ते एकदम सोपं आहे. आपण कपडे बदलावे तसं आहे. फक्त कपडे बदलणं ही रोजची गोष्ट आहे आणि देह बदलणं ही एका जन्माची गोष्ट आहे. पण देह पण अनेक वेळा बदललेत आपण, आपल्याला आठवत नाही एवढंच फक्त. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा ते कपडे बदलण्या इतकं सोपं आहे. हे लक्षात ठेवलं की मग कसल्याही त्रास होत नाही, मनाची तयारी झालेली असते, आपण त्याला सहजपणे सामोरं जातो. काही स्थित्यंत थोडासा फरक पडतो, पण स्थित्यंतर व्हायला इतका जेवढ्या यातना झाल्या असत्या, जेवढं झालं असतं तेवढं काहीच घडत नाही. एकदम सोपी रोजची गोष्ट आहे, माहिती आहे मला ते. आत्माही तसाच आहे, तो जीर्ण आहे, ते निरुपयोगी आहे शरीर. आणि इतकं आजाराने भरलेलं आहे, वेगवेगळे ऑपरेशन झालेले आहेत, वेगवेगळी औषधं घेऊन ते पूर्णपणे पोकळ झालंय. तर त्याचा त्याग केला आणि नवीन छान शरीर मिळालं. नवीन कपडे कसे घालतो तसं. पुढची स्लाइड. तर असं नैनं छिंद नैनै छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणीही मारू शकत नाही. तुला वाटते तू तुझ्या आजोबांना मारणार आहेस, द्रोणाचार्यांना मारणार आहे, पण आत्मा हा आत्मा जस कसा आहे, त्याचे कुठल्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे भिजवता येत नाही, आणि वाऱ्याने त्याच्यात काही फरक पडत नाही. आत्म्यात, देहात फरक पडतो, देहाचे तुकडे होतात, देहाला देह जळू शकतो, देहाला भिजवता येतं, वाऱ्याने सुकवता येतं, जसं भिजवता येतं तसं सुकवता येतं. म्हणजे बघा, हे सगळे कशावर घडते, देहावर, आत्म्यावर नाही घडत. याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येकाने हातात तलवार घेऊन दुसऱ्यांच्या देहांना त्रास द्यावं. जसा आपला देह आपल्यासाठी महत्वाचा आहे तसा प्रत्येकाचा आहे. इथे भगवंत काय सांगतायत ते समजून घ्यायला पाहिजे. इथे याचा अर्थ प्रत्येकाला मारायची ही मुभा दिलेली नाहीये दुसऱ्यांना. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी स्लाइड.
आता ते त्यांना वेगवेगळ्या शब्द बघा, आता आपलं कसं असतं, आपल्याला कसं चुचकारावं लागतं, आई आपल्याला कसं लहानपणी समजावायची, आपल्या भाषेत सांगावं लागतं. तसंच अर्जुनाला वेगवेगळ्या भाषेत समजवतायत, तू का लढलं पाहिजेस. तर ते म्हणतात, अरे वेड्या, तू तर आता तो तर रागवणारच आहे ना, तो तर धनुर्धारी वीर आहे, क्षत्रिय आहे, त्याचं तर सळसळणारं रक्त आहे. कोणी त्याला पलपुटा म्हटलं, कोणी त्याला म्हटलं की अरे तू काय नेभट माणूस आहेस, तर त्याला आवडेल का. मग त्याच्या शब्दात सांगतात त्याने लढावं, म्हणून ते म्हणतात, अरे तुझे शत्रू आहेत त्यांना तर छानच वाटेल, बघा हा मोठा वीर धनुर्धारी, त्याला तर काय ह्याच्यात काय काय एवढा गेला पळून, पळपुटा तर आहे हा नुसता. आणि तुझ्या योग्यता आहे तुझी तशी नाही आहे, तर तू इतका धनुर्धर आहे, तुझा उपहास करतील, मग ह्याच्यापेक्षा दुःखकर काय आहे तुझ्यासाठी. पुढची स्लाइड. हे कोणते यार, आता तू का घाबरतोय, हेच नाही कळत आहे काय होणार आहे, होऊन काय होणार आहे. आपण असाच विचार केला पाहिजे की एखाद्या गोष्टीत घडून घडून काय घडणार आहे, मॅक्झिमम काय होईल, आणि ते काय आतमधल्या आत्म्याला काय त्याचा फरक पडतोय. देह गेला म्हणून तो कधीतरी जाणारच आहे, आपल्याला फक्त भीती वाटते की तो गेल्यानंतर काय. अरे पण तो आज नाही उद्या आणखीन काही वर्षांनी ते होणारच आहे, अटळ आहे ती गोष्ट. मग तू काय मारला जाशील, फार जास्त काय होणार आहे, आता तुला स्वर्ग प्राप्ती होईल. मग दोन्ही वेळी काय आहे, तू काय फरक पडतोय. मग तुझं मेल्यानंतरही तू स्वर्गात जाणार आहे आणि जगलास तर पृथ्वीचं साम्राज्य आहे. म्हणून तो दृढ निश्चय कर, उठ, उत्तिष्ठ उत्तिष्ठ. आता हे का उत्तिष्ठ, आपल्याला उत्तिष्ठ. आता उठा, खूप झोपलात, खूप घोरात पडलात, खूप अज्ञानात होतात, या संसारात आता उठा, उत्तिष्ठ ज्ञानी बना. असं सांगतायत आपल्याला, युद्ध करा म्हणजे काय, हातात तलवार घ्या नाही, तुमचं रोजचं जे कर्म आहेत, नियत कर्म कुठल्याही अपेक्षेशिवाय करा. असं सांगतायत, सकाम कर्म करू नका, कुठलीही कामना करू नका, तुमचं कर्तव्य म्हणून करा, तुमचं ऋण आहे म्हणून करा, ऋणानुबंध आहेत म्हणून करा, ती जबाबदारी आहे म्हणून करा. आणि म्हणून उठ, उत्तिष्ठ, आता उठा, जागे व्हा, जे संसाररूपी निद्रेत घोरत पडला आहात, आणि युद्ध करा, तुमचं नियत कर्म करा, आणि ऋणानुबंध जे आहेत ते फेडा, असं सांगतायत. पुढची स्लाइड. आता असं आहे की तो शेवटी कुठलीही भक्तीसाठी जेव्हा काम असतं ना, तेव्हा त्याच्यात कुठलाही तुम्ही भक्ती म्हणून काही करता तर तिथे पापपुण्याचा विचारच येत नाही. जेव्हा तुम्ही भगवंतांची इच्छा म्हणून करता, आता हनुमंतांनी केलं, त्यांनी लंकेमध्ये निरोप दिला, तर राक्षसांना मारलं, मग काय ते पाप लागलं का त्यांना, तर नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की जेव्हा भक्त करतो एखादी गोष्ट भगवंतांसाठी, बघा स्वतःसाठी नाही, मला वाटतं म्हणून मी त्याला मारेन नाही, भगवंतांची योजना, कारण भगवंतांनी मारलेलंच आहे त्यांना आधी. हे त्यांचे सगळे त्यांच्या कालपुरुषाच्या पोटात शिरतायत सर्व ते, त्या महाकाल रूपामध्ये ते दाखवलं नंतर की हे बघ, हे माझ्या पोटात माझ्या 11 दाड्यांखाली यांची कशी चुराडा होतोय. तर ते ऑलरेडी होणार आहे, ते घडणार आहे, ते माझी योजना आहे. तू फक्त निमित्त मात्र आहेस, तर निमित्त. माताजी स्लाइड गेलं ते. आता दिसतं माताजी. हा दिसतं दिसतं, पुढची स्लाइड माताजी. तर अशा गोष्टी आहेत, ही गजेंद्र मोक्षांची गोष्ट आहे, भागवत महापुराणात आलेली. तर प्रत्यक्ष आता हे एक धन्वा नावाचा राजा होता, त्यांना अगस्त्याने शाप दिलेला, म्हणून तो हत्तीच्या रूपात आला, आणि जो मगर दिसतोय तो हुहू नावाचा गंधर्व आहे, आणि त्याला देवल ऋषीने शाप दिला होता, म्हणून मग ते आले आणि ते प्रत्यक्ष विष्णूंनी येऊन त्यांचा उद्धार केलेला आहे आपल्या भक्तांचा. तर ते आलेत बघा प्रत्यक्ष. तर आपण जेव्हा दुःखात असतो, संकटात सापडतो, तेव्हा आपल्याला देवाची आठवण होते, आनंदात असतो तेव्हा नाही होत आठवण. तर म्हणून इथे आर्त हा एक प्रकार आहे की संकटात सापडल्यावर देवा धाव, आता बाबा वाचव मला, असं आपण म्हणतो. बाजूला जटायूची गोष्ट आहे बघा, खारीची गोष्ट माहिती आहे आपल्याला, की ती एवढीशी छोटीशी आहे खार. तिने छोटीशी, आता वानर तर मोठे मोठे दगड आणून टाकत होते रामाच्या नावाने, तर ती ती एवढीशी धूळ साफ करत होती. आता ते हसायला लागले, रे ही काय एवढीशी छोटूशी आणि एवढं एवढं करून काय करणार आहे. अरे पण ती प्रामाणिकपणे सेवा करत होती, ती सेवा कधीही छोटी नसते, कधीही मोठी नसते. जे काही आपण करू त्यांचे स्मरण करणं ही सेवा आहे. तुम्ही काही प्रत्यक्ष करायलाच पाहिजे असं नाही. आता हा प्रचार प्रसार आम्ही करतो, का करतो, भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय, जो माझा प्रचार प्रसार करतो, जो हे ज्ञान देतो, त्याच्या इतका प्रिय मला कोणीही नाहीये. आणि त्यासाठी एवढ्या प्रमाणात हा प्रचार प्रसार आहे की भगवंतांना प्रिय व्हायचं, याशिवाय जगामध्ये आयुष्यात काय दुसरं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी केलाच पाहिजे. म्हणजे कुठलाही हा एक हेतू धरा तुम्ही की आध्यात्मिक हेतू आहे, पण इतर कुठलाही मनामध्ये हेतू नाही की शिकवण्यामध्ये किंवा काही त्याच्यामध्ये काही मिळावं ही अपेक्षा नाहीये. भगवंतांचं प्रेम याशिवाय काय हवंय जगात. पुढची स्लाइड. ही सेवा अशीच आहे, सेवा, प्रत्येक सेवा मौल्यवान आहे. पुढची स्लाइड. आणि भगवंत म्हणतात, अरे जर मी माझं नियत कर्म केलं नाही तर काय होईल विचार कर, हे ग्रहलोक नष्ट फिरतायत. एका आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण आहे, पण असं नाहीये. ते गुरुत्वाकर्षण म्हणजे ते तर फिरतायत तर ते सगळे नष्ट होऊन जाईल.
अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होईल, म्हणून मग मी प्राणीमात्राच्या शांततेचा विनाशक होईन, ही गोवर्धन लीला आहे. तर माझं काम मी करतोय, तुझं काम तू कर पुढची. ते पारिवारिक परंपरा नष्ट होईल याचा विचार करू नको, माझी माझी योजना आहे त्यानुसार कर. आता हे जे या मार्गावर असतात बघा, लहानपणी कसा होता अर्जुन, की त्याला माहिती होतं त्या पक्षाचा डोळा वेधायचा आहे, त्याला गुरुंनी सांगितलं होतं तो डोळा बघ आणि त्याच्यावर बाण मार. तर त्याची बुद्धी इकडे तिकडे गेली नाही, कारण तो लहानपणी तो एका निष्ठ होता गुरूंच्या शब्दावर. पण तो आत्ता मोठा झाल्यावर काय करतोय, त्याची डळमळीत झाली, त्याच्या बुद्धीला फाटे फुटलेत. मग तो दृढ निश्चय नाही, आता त्याला कळत नाहीये मी काय करू. त्याला युद्ध करायला हवं, पण त्याला तसं असताना पण तो विचार करतोय मी करू की नको करू, म्हणजे कारण तो डळमळीत वृत्तीचा झालाय, त्याच्या बुद्धीला फाटे फुटले, त्याचा देह विसरलाय तो. म्हणून बुद्धी दृढनिश्चयी असली पाहिजे. पुढची स्लाइड माताजी. तर अर्जुन म्हणाला, आता स्थितधीर मुनी, आता मला तुम्ही सांगा की ज्याची भावना समाधिस्थ झालीये तो कसा असतो, कोणत्या भाषेत बोलतो, कसा बसतो, चालतो कसा. आपल्याला ज्ञान झाल्यावरही आपल्याला बऱ्याच गोष्टीचे प्रश्न पडलेले असतात. तेच प्रश्न अर्जुनाला पडतायत. पुढची स्लाइड माताजी. आता हा स्थितधीर मुनी म्हणजे कोण, अर्थात आपणच. आपण कसं असायला हवं ते आहे. पुढची स्लाइड. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीत आपण शांत राहिलं पाहिजे. अरे किती मोठी गोष्ट आहे, जर आपल्या पोटात गोळा येतो, पायाखालची जमीन हादरते, आपण काय काय आपली अवस्था होते वाईट, ती न होता आपण जर शांत राहिलो कुठल्याही परिस्थितीत, तर त्यासारखं मोठी गोष्ट काय आहे. हे आपण किती युट्यूबचे व्हिडिओ बघतो, किती काय काय बघतो आणि आपल्याला मनशांतीसाठी किती प्रयत्न करतो. भगवद्गीता मनशांती देते, तुम्हाला धैर्य देते, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत शांत राहायला शिकवते. तिसरी भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो, त्याचे शुद्ध झालेले मन केवळ आत्म्यात संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ आहे. आता हे वाचायला खूपच अवजड वाटतंय की काय बाबा म्हटलंय याच्यात. तर छोटी गोष्ट आहे की बाबा आता मला काही बघा, शेवटी आपल्याला जे काय आहे पंचपक्वान्नाचं जेवण तर जेवण, तर चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट, ते मिळणार आहे आयुष्यामध्ये. पण आपली मनोभूमिका जर तयार झाली त्याला सामोरं जायला, आणि आपण जर संतुष्ट राहिलो, अरे हे मिळालं ना, अरे मी आनंदी आहे, आज मला तू पंचपक्वान्न दिली, उद्या भाकर खायची वेळ आली तरी मी आनंदीच राहणार आहे. तर ह्यालाच संतुष्ट आणि मला आत्म्यात संतुष्ट, कारण मी देह नाहीये, मी आत्मा आहे, मी आत्म्यात राहतोय. मग देहभावना कमी होते. ह्याला विशुद्ध दिव्य अवस्था आहे ही, की सतत त्या अवस्थेत राहणं की मी आत्मा आहे. पुढची स्लाइड. त्याला स्थितप्रज्ञा म्हणतात. आता काय मग काय आलं, त्रिविध ताप, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. म्हणजे आपल्याला कोणी त्रास देतं, आता रस्त्यावरती कीटक प्राणी किंवा एखादा पशु पक्षी काही कुठल्याही भौतिक गोष्टीकडनं त्रास झाला, ती आधिभौतिक दुःख आहे. आधिदैविक, दुष्काळ पडतो, खूप पाऊस पडतो, भूकंप होतो, या आपल्या हातातल्या गोष्टी नाहीयेत, हे आधिदैविक दुःख आहेत. आणि आध्यात्मिक, शरीर आणि मनाचं दुःख आध्यात्मिक दुःख आहे. मग अशा वेळी तीन दुःख जे त्रिविध ताप, त्याने विचले, अरे आलं, मला माहितीये का आलंय, विचलित होणारच नाही मी. सुखामध्ये पण मला खूप आनंद नाही, आनंद होईल जेवढा व्हायचा तेवढा, पण एवढं काय गडाबडा लोळण्या इतका किंवा हर्षाचा उल्हास होण्या इतका नाहीये. मी काहीतरी मागे केलं होतं ते मला आता भोगायला मिळते, माझा पुण्यक्षय झालेला आहे त्याच्यामध्ये. जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झालाय, म्हणजे मी चिकटणार नाही. आता एखाद्या गोष्टीवर जर आपण इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो, इतकी आसक्ती, मग वियोगाचं दुःख इतकं प्रचंड असतं. हा ठीक आहे, मला दिले. आता तुम्ही हॉटेलमध्ये राहायला जाता, आता हॉटेलच्या रूम मध्ये आपण काही दिवस राहतो, तिथे पैसे भरून आनंदात राहतो, त्याच्या मेमरीज असतात. पण जर का जेव्हा सोडायची वेळ येईल तेव्हा आपल्याला तर आपल्याला माहितीये घरी जातोय आपण, आता आपल्या घरी जाण्यात का काय आनंद आहे. मग काय ते जाताना काय आपण काय गडाबडा लोळतोय का, किंवा आपण काय अरे मला इथून आता जावं लागतंय, किती मोठं दुःख आहे, असं कोणीही करत नाही. कारण आपल्याला माहितीये की हॉटेलमध्ये 4 दिवस राहायचंय, 4 दिवसानंतर आपली जायची वेळ येणार आहे. तिकडच्या चांगल्या आठवणी आहेत, वाईट आठवणी घेऊन जाणार आहोत, बरोबर. पण म्हणजे याचा अर्थ काय कायमस्वरूपी राहायला आलेलो नाहीये, ते माहितीये की नाही आपल्याला. पण जाताना काही कोणी असं मोठ्याने टाव फोडून रडत नाही, सहजपणे जातो, अरे आता घरी चाललोय मी माझ्या. एवढी सहज अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. पुढची स्लाइड. आणि असे स्थिर मन झालेला तो मुनी आहे. आता कासव कसं आपला अवयव कवचात आवरून घेतं, इंद्रियांना आणि इंद्रिया बघा, खाण्यापिण्याला करू नका म्हटलं नाही, उत्तम खा प्या सगळं करा, पण मनामध्ये भावना ठेवा, आता मिळालंय त्याच्यात संतुष्ट राहायला शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच आहे की इंद्रियांना आवरून घ्यायचं, याचा अर्थ काही खाऊ नका, पिऊ नका, संसार करू नका असं कुठेही नाहीये. पण जे काही प्राप्त झालंय त्यात सुखी राहायला शिका. पुढची स्लाइड. आता आपण जेव्हा आपण विचार करतो, आपल्या मनात अनेक, आता बसल्यावरती किती इच्छा, मला आज आईस्क्रीम खायचंय, मला अमुक खायचंय, मला अमुक ठिकाणी जायचंय. प्रत्येक इच्छा काही पूर्ण होत नाही, अशा अनेक इच्छा येतात मनात. पण जेव्हा एखादी इच्छा वारंवार यायला लागते की मला आता खायचंय, आईस्क्रीम खायचंय, आईस्क्रीम, आपण बल देतो त्या इच्छेला, आणि मग ती आसक्ती किंवा ती इतकी प्रगल्भ
प्रगाढ बनते की मग ते खाल्ल्यापासून आपल्याला मग एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की राग येतो. बघा, म्हणून काम आणि क्रोध हे बरोबर चालतात. काम म्हणजे कामना, इच्छा. अनेक इच्छा येत असतात, पण एक इच्छा येते, जाते, जाते, येते, जाते, येते. पण एखादी इच्छा मनात राहते तेव्हा ती त्रास देते. मग अशा वेळी जर पूर्ण झाली नाही तर पहिलं काय होतं, राग येतो. आईने चॉकलेट दिलं नाही, मुलाला पहिला राग येतो. आणि ती म्हणते, अरे मला आई चॉकलेट देत नाही. अरे पण दात किडतील ना तुझे, पोट बिघडतील ना तुझं, मला माहिती आहे ना. म्हणून मग कामापासून क्रोध. पुढची स्लाइड. आणि मग क्रोध, राग आला की आपल्याला काही सुचत नाही. राग आला की आपण वेडे होऊन जातो, मोह निर्माण होतो. आणि मग त्यानंतर काय होतं, पुढची साईड, मग बुद्धीचा नाश. मग काही आपल्याला कळतं का, रागामध्ये आपल्याला काही कळत नाही की आपण काय करतोय काय नाही, काहीच समजत नाही. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मग भ्रमित होतो आपण. बघा, राग आल्यावरती माणसाला काही ताबा नसतो स्वतःवरती. आणि मग बुद्धिनाश होतो आणि मग पतन होतं, वाईट गोष्ट घडते चुकून आपल्या हातून. पुढची स्लाइड माताजी. पण असा जो व्यक्ती आहे तो आसक्ती, माझं काही नाहीये, मी इथे हॉटेल सारखा राहतोय, मला वापरायला दिलेलं आहे, मी वापरणार आहे, थँक्यू देवा तू दिलंयस मला. पण म्हणून माझं इथे काय, मी हा जे काही दिलं मिळतंय, मी कमवतोच, हे सगळं ठीक आहे. पण आसक्ती अनासाठी पासून मुक्त आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. पुढची स्लाइड माताजी. तर अशा वेळी झालेल्या अध्याय पण लक्षात घ्या. पुढची स्लाइड माताजी पटकन. बघा, लक्षात घ्या की इथे आपण जेव्हा आपण काहीच करू शकत नाही, आपली इंद्रियांना आपण कंट्रोलमध्ये आणू शकत नाही. पण जेव्हा आपण भगवंतांकडे वळवतो तेव्हा ते कृष्ण आहेत, ती आकर्षण शक्ती आहे, ते आपल्याला खेचून घेतात. आणि ते जेव्हा खेचून घेतात तेव्हा आपोआपच आपली इंद्रिय, आपल्याला त्यांच्याबद्दल ऐकायला छान वाटतं, त्यांचा प्रसाद खायला छान वाटतं, त्यांच्या गोष्टी बोलायला छान वाटतं, आनंद वाटायला लागतो, वाढायला लागतो, आतून निर्माण होतो. आणि आपोआपच आपण ओढले जातो. आणि मग हे वाढतच जातं, पुढे पुढे हा भक्तिरस वाढतच जातो. आणि ही जशी पंचपक्वान्नाची चव आहे ना, तशी घ्यावी लागते. आणि आपोआपच आपण खेचले जातो, ते खेचून घेतात. म्हणून इंद्रियांना आपण मर्यादित नाही आणू शकत, आपण इच्छांना कंट्रोल करू शकत नाही. म्हणून त्यांच्याकडे वळवायची. एकदा त्यांच्याकडे वळवलीत की मग ते काय करायचं ते बरोबर करतील आणि ते खेचून घेतील. तीच वेळ आता आलेली आहे. आणि त्यासाठी, आणि आनंदच आनंद आहे, इथे कुठेही दुःख नाही, काही नाही. कोणाचा वियोग नाही, कसली काळजी नाही, कसली चिंता नाही, कसलं दुःख नाही, कसली संकट नाही, म्हातारपण नाही, जन्म नाही, जरा काही नाही, आणि फक्त शांती आणि आनंद. अशी भगवद्गीता आहे. आनंदात राहायला शिकवते. हरे कृष्ण. तर आजचा अध्याय झालेला आहे आपला. तर प्रश्न प्लीज आज मी विचारू नका, उद्या मला विचारा काय विचारायचं ते, मी तुम्हाला पुरेसा वेळ देईन. तर आज मी शेवटची प्रार्थना म्हणते. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आपोआपच मिळतील. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मला असं वाटतंय की मी सांगते ते तुमच्या